नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, मधुभाऊंच्या डोक्यामध्ये फ्लॉवर पॉट मारून प्रियाने मधुभाऊंना बेशुद्ध केल्याचं सत्य साक्षीने कोर्टामध्ये सगळ्यांसमोर मांडलं. त्याचबरोबर दामिनी आणि साक्षीने दोघांनी मिळून प्रियाला या केसमध्ये अडकवून अर्जुनचा विजय करून दिलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये या गोष्टी कशा पद्धतीने घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे प्रेक्षकांनो, आता अर्जुनने साक्षीच्या विरोधामध्ये तर पुरावे गोळा केलेलेच असतात, पण त्याने आता एक विचार केलेला असतो की इथे प्रियाच्या विरोधात सुद्धा आपल्याला पुरावे गोळा करावे लागणार आहेत. कारण विलास मर्डर केसमध्ये इथे साक्षीने विलासचा खून केला आहे हे मधुभाऊंनी सत्य अर्जुनला सांगितलंय. पण इथे आय विटनेस म्हणून प्रियाने साक्षीच्या बाजूने साक्ष का दिलेले आहे आणि मधुभाऊंच्या विरोधात प्रियाने साक्ष का दिले हे आता अर्जुनला कोर्टामध्ये मांडायचं असतं. आणि त्यामुळे इथे अर्जुनच्या हाती आता असे पुरावेसुद्धा लागलेले असतात. त्याच्यामध्ये या गोष्टी आता दिसून येतात की प्रियाने साक्षीकडून पैसे घेतलेले आहेत आणि पैसे घेऊन तिने मधुभाऊंच्या विरोधामध्ये साक्ष दिलेले आहे. कारण साक्षी आणि प्रिया या दोघीजणी आधीपासूनच्या मैत्रिणी आहेत. प्रिया साक्षीसाठी काम करत होती. पैशासाठी ती कुठल्याही पद्धतीने काम करू शकते हे अर्जुनला आता कोर्टामध्ये पुरावे सादर करून मांडायचं असतं. त्यामुळे इथे प्रियाला असंच वाटत असतं की इथे अर्जुन आणि सायली फक्त साक्षीच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करतायत, पण तसं नसतं. तर इथे अर्जुन प्रियाच्या सुद्धा विरोधात आता पुरावे गोळा करतोय. एकदा का प्रिया ही साक्षीसाठी काम करते हे अर्जुनने कोर्टात सिद्ध केलं की आय विटनेस म्हणून प्रियावरती विश्वासच ठेवायला नको हे अर्जुनला कोर्टात सिद्ध करायचं असतं. आणि त्यानुसार अर्जुनने आपल्या केसमध्ये आता खूपच जास्त बदल आता केलेले असतात. आणि त्याचबरोबर इथे दामिनी देशमुखने ही केस लढायला घेतलेली असते. तेव्हा महिपतला सुद्धा तिने साक्षीबद्दलची सगळी माहिती विचारलेली असते. पण इथे दामिनी म्हणत असते की आता मला साक्षी शिखरेला भेटायचं आहे आणि तिलासुद्धा सगळी माहिती विचारायची आहे. तेव्हा दामिनी साक्षीला भेटायला जाते आणि म्हणते की आत्तापर्यंत कोर्टामध्ये जे काही खोटं बोललीस किंवा स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जे काही खोटे साक्षीदार उभे केलेस, जे खोटे पुरावे उभे केलेस, ते सगळं तू कसं केलंस, कशा पद्धतीने सगळ्या खोट्या खोट्या गोष्टी घडून आणल्यास, मला सगळं सत्य सांगायचं. कारण कसं असतं ना, आपल्या विरोधामध्ये जो वकील असतो त्याला आपण मुद्दे देत असतो आपल्या विरोधातली. त्याच्यामुळे जर मला तू सगळं सत्य सांगितलंस तर त्या पद्धतीने मला माझी केस स्टडी करता येईल आणि त्या पद्धतीने मला काउंटर क्वेश्चन्स हे विचारता येतील. तेव्हा इथे दामिनी देशमुख खूपच जास्त स्ट्रिक आहे हे महिपतने आधीच साक्षीला सांगितलेलं असतं. त्यामुळे ती तुला भेटायला आल्यानंतर जे काही प्रश्न विचारेल त्याची खरी खरी आणि प्रामाणिक उत्तरं दे, नाहीतर ती कोर्टामध्ये काय करेल काही सांगता येत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे दामिनी देशमुख विचारते की स्टार्टिंगपासून ते विलासचा खून होईपर्यंत आणि त्यानंतरला कोर्टामध्ये केस उभी राहिल्यानंतर कशा पद्धतीने तू खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे सादर केलेस इथपर्यंत मला सगळं सत्य सांगायचं. तेव्हा इकडे आता साक्षी सांगते की तिला वात्सल्य आश्रमाची जागा हवी होती आणि त्यानंतरला ती जागा तिला विकत घ्यायची होती. मधुकर पाटलाला दुप्पट तिप्पट पैसे देऊनसुद्धा त्याने वात्सल्य आश्रम आम्हाला विकायला नकार दिला. तेव्हा इथे तिच्या अण्णांनी कशा पद्धतीने मधुकर पाटलाला धमकी दिली, त्यांना कशा पद्धतीने त्रास दिला, या गोष्टीसुद्धा आता साक्षीने सगळ्या दामिनीला सांगितलेल्या असतात. तेव्हाच दामिनीच्या लक्षात आलेलं असतं की साक्षी आणि महिपत किती मोठ्या लायकीची माणसं आहेत. त्यानंतर इकडे आता साक्षी म्हणत असते की मी इथे रागाच्या भरामध्ये मधुकर पाटलाला गोळी मारायला गेले होते, पण ती गोळी चुकून मधुकर पाटलाला न लागता ती विलासला लागली आणि विलास तिथे कोसळला. तेव्हा दामिनी म्हणते म्हणजे ज्या वेळेला विलासचा खून झाला तेव्हा तू तिथेच होतीस आणि तुझ्या हातातल्या बंदुकीमुळेच ती गोळी विलासला लागले आणि त्याचा खून झालाय. म्हणजे सरळ सरळ मधुकर पाटलाला तुम्ही विनाकारण या केसमध्ये अडकवले. तो तर बिचारा निर्दोष आहे. तेव्हा साक्षी म्हणते हो, तो निर्दोष आहे, म्हणून काय आता मी फासावरती जायचं का? तेव्हा इकडे प्रिया माझ्यासाठी काम करत होती,
प्रिया माझ्याकडून पैसे घ्यायची आणि माझ्यासाठी काम करायची आणि तेव्हाच तिने माझ्याकडून खूप सारे पैसे घेतले आणि मधुकर पाटलाच्या विरोधात साक्ष दिली की विलासचा खून त्यानेच केला आहे म्हणून, आणि ती आय विटनेस आहे असं सुद्धा तिने सांगितलं. आणि ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला मी तिथे नव्हतेच असं सुद्धा तिने सांगितलेलं आहे. तेव्हा इथे आता दामिनी देशमुख म्हणत असते की अर्जुनने कोर्टामध्ये हे सिद्ध केले की ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला तू तिथेच होतीस, पण आता तसा ठोस पुरावा त्याच्याकडे नाही आहे. पण आत्तापर्यंत कदाचित त्याने तो पुरावासुद्धा मिळवला असेल आणि आता त्याने तुला जेलमध्ये तर टाकले, म्हणूनच तो आता तू कशी दोषी आहेस हे सिद्ध करण्याकडे त्याचा जास्त कळ आहे. आणि म्हणूनच त्याने आता तसे पुरावे गोळा केले असतील की जेव्हा विलासचा खून झाला तेव्हा तू वात्सल्य आश्रमामध्येच होतीस. त्यामुळे आता आपल्याला काहीतरी केसमध्ये चेंजेस करावे लागतील. तुला काही करून आता या केसमधून बाहेर पडायचं आहे. तुला शिक्षा भोगायची नाही आहे. ही प्रिया तुझ्याकडून कामाचे पैसे घ्यायची आणि तुला मदत करायची. आणि ज्या वेळेला इथे आता विलासचा खून झाला तेव्हा प्रिया तिथेच होती आणि मधुकर पाटलांनी तू सांगितल्याप्रमाणे ते आश्रम चालवत होते आणि त्यांनी सगळ्या मुलांना तिथे आधार दिला होता. सगळ्यांना लहानाचं मोठं त्यांनी केलं होतं. त्या मधुकर पाटलांना खोट्या केसमध्ये जर ही प्रिया फसवू शकते तर ती तुलासुद्धा फसवू शकते. कळते का तुला? तेव्हा इथे साक्षी म्हणते की त्यासाठी मी तिला खूप सारे पैसे मोजलेत म्हणून ती आत्तापर्यंत गप्प आहे, नाहीतर ती आम्हालासुद्धा कधी कधी माज दाखवते. तेव्हा मला तर तिच्यावरती फुल डाऊट आहे की ती माझ्या विरोधातसुद्धा साक्ष द्यायला कमी करणार नाही स्वतःची कातडी वाचवण्यासाठी. तेव्हा इथे दामिनी म्हणते मग आता कोर्टामध्ये आपण एक काम करायचं. मधुकर पाटील तसाही निर्दोष आहे, त्याची या सगळ्यात काही चुकीच नाही आहे. आणि अर्जुन सुभेदार असा हाडाचा वकील आहे की जोपर्यंत तो मधुकर पाटलांना निर्दोष सिद्ध करणार नाही तोपर्यंत ही केस तो क्लोज होऊन देणार नाही. आणि जरी ही केस इथे क्लोज झाली ना खोटे पुरावे सादर करून तरीसुद्धा तो हायकोर्टामध्ये जाईल, त्याचबरोबर सुप्रीम कोर्टामध्ये जाईल. अशा गोष्टी आता दामिनी देशमुख करत असते. तेव्हा साक्षी म्हणते मग आता आपण काय करायचं? तेव्हा दामिनी म्हणते की हे बघ, ज्या वेळेला विलासचा खून झाला तिथे तू होतीस, मधुभाऊ होते आणि ती प्रियासुद्धा होती. प्रिया लपून बसली होती जेणेकरून मधुभाऊंनी तिला बघू नये म्हणून. तेव्हा इकडे साक्षी म्हणते अगदी बरोबर. तेव्हा दामिनी म्हणते आपण एक काम करूया, या केसमध्ये आपण प्रियाला अडकूया. तेव्हा साक्षी म्हणते कसं काय? तेव्हा मधुकर पाटलांच्या डोक्यामध्ये आता इथे फ्लॉवर पॉट कुणी मारला होता? साक्षी म्हणते की तो प्रियाने मारला होता आणि मधुभाऊंना तिने बेशुद्ध केलं होतं. तेव्हा इकडे दामिनी म्हणते याच संधीचा फायदा आपण उचलायचा. आपण कोर्टामध्ये आता हे सिद्ध करायचं की साक्षी आत्तापर्यंत प्रियाला वाचवण्याचा प्रयत्न करत होती कारण प्रिया तिच्यासाठी काम करत होती म्हणून. इथे प्रियाने रागाच्या भरामध्ये मधुभाऊंना गोळी मारण्याचा प्रयत्न केला कारण ज्या वेळेला प्रिया आणि विलास हे दोघेजण घरी आले होते, प्रियाने नाटक केलं होतं की तिच्या पोटात दुखतंय आणि ती विलासबरोबर घरी आली होती. तेव्हा ते दोघेच फक्त आश्रमामध्ये होते आणि साक्षी ही नंतर आली होती. त्याचबरोबर प्रियानेच आता कोर्टामध्ये साक्ष दिली की ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला साक्षी तिथे नव्हती. मग आता जर साक्षी तिथे नव्हती, मधुभाऊंकडे बंदूक नाहीच आहे हे अर्जुन आता कोर्टामध्ये सिद्ध करणार आहे. तेव्हा ती बंदूक साक्षीकडून प्रियाने घेतली होती आणि प्रियाने इथे मधुभाऊंना गोळी मारत असताना ती विलासला लागली. आपण आता कोर्टामध्ये असं सादर करायचं. तर इकडे आता मधुभाऊंच्या डोक्यात फ्लॉवर पॉट मारणारी कोण आहे? तर ती प्रिया आहे. आपण कोर्टामध्ये हे सरळ सरळ आता सिद्ध करायचं. सगळा आळ आपण त्या प्रियावरतीच टाकूया. आपल्याला तिच्याशी आता काही देणं घेणं नाही आहे. वेळ आल्यावरती ती स्वतःला वाचवण्यासाठी तुझं नाव घ्यायला ती कमी करणार नाही आहे. तेव्हा आता सगळा आळ आपण त्या प्रियावरती टाकूया, म्हणजे तू सुद्धा इथे निर्दोष सिद्ध होशील आणि मधुकर पाटील याची काही चुकी नाही आहे, त्यालासुद्धा इथे निर्दोष सिद्ध होऊ दे. तेव्हा इकडे आता दामिनी देशमुख म्हणत असते की हे बघ साक्षी, तुला फक्त सुटल्याशी मतलब आहे ना? साक्षी म्हणते अगदीच, मला आता ह्या जेलमध्ये राहायचं नाही आहे, मला काही करून ह्या जेलमधून तुम्ही बाहेर काढा. तेव्हा इकडे दामिनी म्हणते ठीक आहे, मी जसं सांगते आता सगळं कोर्टामध्ये तसंच म्हणायचं. तेव्हा इथे साक्षीने सुद्धा आता पूर्ण तयारी केलेली असते कारण दामिनी देशमुखला माहिती असतं साक्षीची केस ही पूर्णपणे वीक आहे कारण साक्षीनेच विलासचा खून केला आहे आणि हे प्रियाला बरोबर माहिती आहे. आणि आता प्रियाचं लग्न अश्विन बरोबर झालं आहे. कधी ना कधीतरी साक्षीचं भांडं हे प्रिया फोडू शकते. त्याच्यामुळे आता मला काही करून साक्षीला या सगळ्यातून बाहेर काढायला हवं आहे आणि प्रियावरती हा आळ टाकायला हवा
कारण अर्जुन काही झालं तरीसुद्धा मधुभाऊंना शिक्षा होऊ देणार नाही. तो असे ना तसे करून पुरावे गोळा करेल आणि तो कोर्टामध्ये सादर करत राहील. तेव्हा आता मलाच काहीतरी केलं पाहिजे असं दामिनी देशमुख म्हणते. त्यानंतरला इथे कोर्टामध्ये आता हेअरिंग असल्यामुळे सगळेजण जमलेले असतात. तेव्हा इथे दामिनी देशमुख आपलं ओपनिंग स्टेटमेंटसुद्धा देते आणि आता साक्षी शिकरेचं वकीलपत्र तिने स्वीकारलेलं आहे हे सुद्धा कोर्टामध्ये सांगते. आणि ती म्हणत असते की इथे माझ्या अशिलाला जामीन मिळवून देण्यासाठी आज मी प्रयत्न करणार आहे, कारण माझ्या अशिलाला विनाकारण तुम्ही इथे जेलमध्ये टाकले. ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला साक्षी आश्रमामध्ये होती असा एकही कोर्टामध्ये पुरावा सादर झालेला नाही आहे, ज्याच्यावरून हे सिद्ध होईल की ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला साक्षी आश्रमामध्ये होती. म्हणूनच माझ्या अशिलाला जामिनावरती सोडण्यात यावं. जेव्हा कोर्टामध्ये असे पुरावे सादर होतील की ज्याच्यावरून हे सिद्ध होईल की ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला साक्षी शिकरे ही आश्रमामध्येच होती आणि तिच्या हातातूनच जी बंदूक चालली त्याच्यातून गोळी विलासला लागली, तेव्हाच इथे साक्षीला जेलमध्ये टाकलं जाईल. तोपर्यंत ती गुन्हेगार आहे असं सिद्ध होत नाही आणि तुम्ही तिला जेलमध्ये ठेवू शकत नाही. तेव्हा इथे आता अर्जुन म्हणत असतो की साक्षी शिकरे जेव्हा विलासचा खून झाला त्यावेळेला आश्रमामध्येच होती आणि तसे पुरावेसुद्धा आता माझ्याकडे आहेत. तेव्हा इथे आता साक्षी घाबरते. आता काय बोलायचं? तेव्हा अर्जुन म्हणतो की मला आता काही पुरावे सादर करायचे आहेत. तेव्हा ते जे व्हिजिटिंग कार्ड असतं जे इथे आता बुटीकचं असतं, इथे प्रीती बुटीकचं जे व्हिजिटिंग कार्ड असतं ते आता अर्जुन कोर्टामध्ये सादर करतो आणि त्याने ज्या रजिस्टरमध्ये साक्षी शिकरेच्या नावाच्या ज्या काही एंट्रीज आहेत त्याचे फोटोज काढलेले असतात त्याच्या प्रिंटआउट त्याने काढून इथे कोर्टामध्ये सादर केलेले असतात. आणि अर्जुन म्हणतो की साक्षी शिकरेचं जेव्हा तिथे हातापायी झाली तिच्या पर्समधून जेव्हा तिने आपलं पिस्तूल काढलं होतं आणि त्याच्यातून गोळी ही विलासला मारली होती, त्याच हातापायीमध्ये तिच्या पर्समधून हे प्रीती बुटीकचं कार्ड तिथे खाली पडलं होतं आणि ते आम्ही जेव्हा रिक्रिएशनला गेलो होतो तेव्हा मला ते तिथे सापडलं होतं. बाकीचे छोटे मोठे पुरावेसुद्धा मला सापडले होते, पण इथे स्टोर रूमला आग लागली आणि त्याच्यामध्ये सगळं काही जळून खाक झालं आणि तेव्हासुद्धा त्याच्यामध्ये महिपत शिकरेचाच हात होता. त्याने सगळे पुरावे नष्ट करण्यासाठी त्या स्टोर रूमला आग लावली होती असं इथे अर्जुन म्हणतो. तेव्हा इथे व्हिजिटिंग कार्ड दाखवल्यानंतर त्याच्यावरती प्रीती बुटीक असं नावसुद्धा असतं आणि त्याचबरोबर त्या प्रीती बुटीकमध्ये साक्षीचं वारंवार जाणं होतं, तिच्या नावाच्या एंट्रीज होत्या, हे सुद्धा अर्जुनने आता पुरावे सादर करत सिद्ध केलेलं असतं. तेव्हा इकडे आता दामिनी देशमुख म्हणत असतात की प्रीती बुटीकमध्ये कितीतरी लोक जात असतील आणि ते कार्ड कुणाचंही असू शकतं, ते प्रिया मधुकरचं सुद्धा असू शकतं ना. तेव्हा प्रिया म्हणतं माझं कसं असणार, मी तर आश्रमामध्ये राहत होते ना. तेव्हा इथे आता दामिनी म्हणत असते का तुला इथे हवे तेवढे पैसे मिळत होते ना साक्षीकडून, साक्षीसाठी काम करत होतीस ना तू, असं म्हणाल्यानंतर इथे अर्जुनच्या आधी दामिनीनेच आता प्रियाला फसवलेलं असतं. तेव्हा प्रिया खूपच जास्त घाबरते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो मनातल्या मनात की ही दामिनी देशमुख असं काय करते, म्हणजे इथे प्रियाने साक्षीच्या बाजूने इथे साक्ष दिले आणि तरीसुद्धा इथे प्रियाच्या विरोधात सगळेजण आता का बोलत आहेत असा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि कुठेतरी त्याला कळलेलं असतं की इथे दामिनी देशमुख साक्षीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रियाला अडकवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता अर्जुन कोर्टामध्ये हे सिद्ध करत असतो की प्रियाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला जाऊ नये. तिला आय विटनेस म्हणून तिच्यावरती जो काही विश्वास ठेवला आणि मधुभाऊंना इथे दोषी ठरवून जे काही 2 वर्षे जेलमध्ये राहावं लागले हे अत्यंत चुकीचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की आय विटनेस म्हणून प्रियावरती विश्वास ठेवूच नका, कारण जर तुम्ही प्रियाचा रेकॉर्ड बघाल तर तिचं आश्रमामध्ये असताना एकाशी सुद्धा पटलेलं नाही आहे. सगळ्यांबरोबर तिचा वाद व्हायचा. इथे म्हातारे काका काकू असू दे नाहीतर ती लहान मुलं असू दे, एकाशी सुद्धा प्रियाचं पटलेलं नाही आहे आणि मधुकर पाटलांजवळ ती कधीही नीट बोललेली नाही आहे. तिच्याबरोबर आणि मधुकर पाटलांबरोबर सातत्याने इथे प्रियाची भांडणं व्हायची. सायली आणि मधुभाऊ या दोघांची आता नावं घेतली जातात. त्याच्यामुळे प्रियाचं आता कुणाशीच पटत नाही. आश्रमामध्ये अशी एक तरी व्यक्ती असते जी एका व्यक्तीच्या बाजूने बोलते, पण प्रियाच्या बाजूने बोलणारी तुम्हाला एक सुद्धा व्यक्ती आता मिळणार नाही आहे. सगळे तिच्या विरोधात बोलतील, कारण प्रियाचा तसा रेकॉर्ड आहे. आश्रमामध्ये
ती सगळ्यांचा अपमान करायची, सगळ्यांना घालून पाडून बोलायची. त्याच्यामुळे प्रियाचा आश्रमातील कुठल्याही लोकांबरोबर जमायचं नाही आणि तिची आधीपासूनच अशी इच्छा होती की मधुभाऊंनी इथे महिपत शिखरेला, साक्षी शिखरेला वात्सल्य आश्रम विकायचं आणि त्यांच्याकडून हवे तेवढे पैसे घ्यायचे. बरोबर ना प्रिया? तेव्हा इथे प्रियाला आता विटनेस बॉक्समध्ये बोलावलेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की विलासला आश्रमामध्ये आणणारी तूच होतीस ना? तेव्हा प्रिया म्हणते, हो, विलासला आश्रमामध्ये मीच आणलं होतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की कसं काय? हा सगळा प्लॅन तर नव्हता ना तुझा, महिपतचा, साक्षीचा? तेव्हा इथे प्रिया म्हणते, असं का बोलतोयस तू? असं काही नाही आहे, हा प्लॅन वगैरे नव्हता, मी त्यांची मदतच करत होते. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो का? म्हणजे त्यांच्याकडे खूप सारे पैसे होते आणि म्हणून तू त्यांना मदत करत होतीस का? तो एक क्रिमिनल असूनसुद्धा तू आश्रमामध्ये जे काही लोक होते त्यांना कसं बाहेर काढायचं याचा विचार करत होतीस. आश्रमामध्ये कुठल्याही नवीन व्यक्तीला आणू नये असं तू मधुभाऊंना म्हणत होतीस की नाही? तेव्हा इथे प्रिया आता गप्पच बसते. तेव्हा अर्जुन म्हणतो, आणि असं असताना एका क्रिमिनल माणसाला तू आश्रमामध्ये अचानकपणे का घेऊन येतेस आणि मधुभाऊंना इथे एवढी तू गळ घालतेस की मधुभाऊ इथे काही झालं तरी विलास काकांना ठेवून घ्या आणि त्यांच्यासाठी तू स्वतः काय काय नाही केलंस, त्याची राहण्याची व्यवस्था केलीस, त्यांना इकडे गादी वगैरे टाकून देणारी तूच होतीस. त्यांचे पाय चिपून देऊ का? त्यांना काही हवं नको ते तू स्वतः द्यायला जायचीस. असं का होतं? म्हणजे आश्रमामध्ये बाकीची सुद्धा लोकं होती, त्यांच्याबरोबर तू कधीही चांगली वागली नाहीस आणि इथे फक्त विलासच्याच बाबतीत तू एवढा देखावा का करायचीस? असं अर्जुन जेव्हा विचारतो तेव्हा प्रिया आता गप्पच बसते. अर्जुन म्हणतो की जज साहेब, इथे आता आश्रमामध्ये विलासला एका क्रिमिनलला आणणारी व्यक्ती ही प्रियाच होती आणि त्याचे क्रिमिनल रेकॉर्ड्स मी कोर्टामध्ये आधीच सादर केलेले आहेत. मग अशा व्यक्तीला प्रिया अचानकपणे इथे वात्सल्य आश्रमात का घेऊन येते आणि नंतरला त्यांच्याबरोबरच तिची एवढी फ्रेंडशिप का होते की जेव्हा सगळेजण सिनेमाला जातात तेव्हा प्रियाच्या पोटात दुखतं, तेव्हा साक्षीला, त्याचबरोबर कुसुमताईला किंवा काका काकूंना इथे ती सोबत घेऊन येत नाही, पण एका क्रिमिनलला ती आपल्याबरोबर घेऊन येते आश्रमामध्ये. त्यांच्यावरती एवढा विश्वास का? आणि बरोबर त्याच वेळेला तिथे विलासचा खून कसा काय होतो? हे आता प्रश्न उभे राहतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की आय विटनेस म्हणून आपण प्रियाच्या बोलण्यावरती, तिच्या दिलेल्या साक्षीवरती विश्वास ठेवू नये, कारण ती साक्षी शिखरेसाठी काम करते हे मला कळलेलं आहे आणि तसे पुरावे आता मी कोर्टामध्ये सादर करतोय. तेव्हा इथे प्रिया आता तोंडावरती पडलेली असते, पूर्णपणे घाबरलेली असते. तेव्हा अर्जुन आता कोर्टामध्ये ते CCTV फुटेज सादर करतो ज्याच्यामध्ये प्रिया साक्षीकडून पैसे घेते आणि त्या वेटरचा अपमान करते. हे सगळं फुटेज त्याच्यामध्ये दिसतं आणि ते फुटेज ज्या वेळेला विलासचा खून झाला त्या दिवसाच्या आधीपासून 15 दिवस आधीचा तो व्हिडिओ असतो. तेव्हा इथे तारीख वगैरे अर्जुनने आता सांगितलेली असते, विलासचा खून झालेली तारीख आणि त्याच्या 15 दिवस आधीची ते CCTV फुटेज असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, जज साहेब, बघताय तुम्ही, इथे प्रिया ही साक्षीसाठी काम करत होती. वात्सल्य आश्रम आता तुला कसं मिळवून द्यायचं यासाठी आता प्रिया साक्षीला मदत करत होती आणि ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला विलास, त्याचबरोबर प्रिया, साक्षी तिघेजणं मिळून घरामध्ये शोधाशोध करत होते. वात्सल्य आश्रमाचे प्रॉपर्टीचे पेपर शोधत होते. त्यावेळेला मधुभाऊ इथे आता अधिकारी यांना भेटायला गेले होते आणि त्यावेळेला प्रियाने सगळ्यांच्या सिनेमाची तिकीटं काढलेली असतात आणि सगळ्यांना सिनेमाला पाठवून बरोबर इथे सिनेमा सुरू व्हायच्या आधी ती क्रिमिनल विलासला घेऊन तिथून बाहेर पडते आणि बरोबर घरी येते. पण त्याच वेळेला मधुभाऊ आपलं काम करून घरी आलेले असतात आणि घरी आल्यानंतर मधुभाऊ या तिघांना रंगेहात पकडतात आणि त्यावेळेला इथे मधुभाऊंना मारायचा प्रयत्न केला जातो. साक्षी त्यांना गोळी मारणारच असते, ती गोळी चुकून विलासला लागते आणि तिथे प्रिया उभी असते. प्रिया फ्लॉवर पॉट आणून मधुभाऊंच्या डोक्यामध्ये मारते. तेव्हा इथे साक्षी म्हणते की नाही नाही, हे सगळं खोटं आहे, आतापर्यंत मी जे काही बोलली ते सगळं खोटं आहे, आता मला खरं बोलायचं आहे. ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला मी आश्रमामध्ये नव्हते, तर विलास आणि प्रिया हे दोघेजणच तिथे आले होते. प्रियाने आधीसुद्धा सांगितले की मी त्या ठिकाणी नव्हते म्हणून. तर इथे प्रियानेच विलासला गोळी मारलेली आहे. ती गोळी मधुभाऊला मारणार होती, कारण मधुभाऊंनी प्रियाला आणि विलासला बघितलं होतं आश्रमामध्ये शोधाशोध करत असताना. सगळं इकडे तिकडे सामान अस्ताव्यस्त झालं होतं. म्हणून इथे जेव्हा मधुभाऊ येतात तेव्हा प्रिया खूप घाबरते आणि ती इथे आता मधुभाऊंना गोळी मारताना ती गोळी चुकून विलासला लागते आणि ज्या वेळेला मधुभाऊ हे सगळं बघतात तेव्हा तिथे असणारं फ्लॉवर पॉट प्रिया घेते आणि मधुभाऊंच्या डोक्यात मारून
ती मधुभाऊंना बेशुद्ध करते। तर इथे अशा पद्धतीने आता साक्षीने कोर्टामध्ये साक्ष बदललेली असते आणि या केसमध्ये प्रियालाच अडकवलेलं असतं। प्रिया माझ्यासाठी काम करायची, माझ्याकडून पैसे घेऊन मी सांगेन ते सगळं करायची आणि तेव्हा मग मी तिला मदत केली। मी म्हणाले की तू सांग की ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला मी तिथे लपून बसले होते, मधुभाऊंनी विलासला मारलं असं तू सांग, असं मी तिला म्हणाले होते। पण तो खून खरं तर मी सुद्धा केलेला नाही आहे आणि मधुकर पाटील यांनी सुद्धा केलेला नाही आहे। तर इथे प्रियानेच रागाच्या भरामध्ये मधुभाऊंना मारत असताना ती गोळी विलासला लागलेली आहे अशी साक्ष आता इथे कोर्टामध्ये साक्षीने दिल्यानंतर पूर्णपणे केस फिरलेली असते आणि त्यामुळे इथे आता प्रियाला साक्षीने या केसमध्ये फसवलेलं असतं आणि इथे अर्जुनला आता हे सगळं ऐकल्यानंतर खूप मोठं धक्का बसलेला असतो। तर इथे दामिनीच्या सांगण्यावरून बरोबर साक्षीने प्रियाच्या विरोधामध्ये साक्ष दिलेली असते, त्यामुळे मधुभाऊ निर्दोष सिद्ध होणार असतात आणि प्रिया गुन्हेगार सिद्ध होणार असते आणि साक्षीने इथे आता साक्ष देऊन स्वतःला निर्दोष सिद्ध केलेलं असतं।